नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना. काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं? बऱ्याच का पाऊस पडला का भाऊ बहिणी तुमच्याकडे? आमच्याकडे तर झाला पाऊस चांगलाच. कामावरून आली तर त्याला उद्याची तयारी चालली आता माझी. तुमचं जेवण झालं का? माझं काही जेवण नाही झालं, स्वयंपाक चालू आहे. तर आज खाऊ वाटलं तर मस्तपैकी असं भाऊ बहिणी मला चिकन म्हणलं चला आपणच कमवायचोय ना आपणच खायचोय, आपल्या जीवाला कोण देणार आहे? बरोबर आहे का नाही? तर त्यासाठी मी आणलंय मस्तपैकी असं चिकन शिजू घातलेलं आहे, म्हणजे कालवण टाकलंय मी. तर म्हणलं उद्याची तयारी करून घ्यावी. लसूण काढलेत सोलायला. लसूण आणि खोबऱ्याचं हे केलं का नाही, खोबरं आणि लसूण बारीक करून ठेवलं. म्हणजे काय होतं, सकाळची कामाची जायची गडबड असते आणि त्याच्यामध्ये मग फोडणीला आपण लसूण हे टाकायचं, ते मग लसूण खोबरं करून टाकते, पटकन होऊन जातं, म्हणजे जास्त वेळ लागत नाही असं. त्यामुळे म्हणलं चला आता लसूण सोलावा, एखादा व्हिडिओ काढावा. कामामुळं काय होतं, व्हिडिओ काढायला वेळच भेटत नाही भाऊ बहिणींना. त्यासाठी म्हणलं आपलं संध्याकाळचं निवांत आलं ना घरी, मग असतो वेळ, त्याच्यातून आपलं स्वयंपाक हे करून बनवायचं आपला व्हिडिओ. सकाळी तर माझी एवढी परिस्थिती, म्हणजे काय झालं, कामावर गेली मी, कामावर गेली होती, पण तुम्हाला सांगते इथं आहे ना, इथं एक साईडला नुसतं असं टोचल्यासारखं व्हायचं नरड्यात, काहीतरी गळ्यामध्ये. काय होतं गळ्यात काय कळतच नव्हतं. एवढे मला असं कणकणी आली होती ना, थंडी तापण ही वाजून यायला लागत, तसं असं नाकात नुसत्या गरम झार वापा यायला लागल्या. मग काय केलं, तिथं जवळच मेडिकल आहे, मेडिकल मधून गोळ्या घेतल्या, जेवण केलं आणि गोळ्या खाल्ल्या. आणि तुम्हाला सांगते 1 तासभर सुट्टी काढली कामावरनं, म्हणजे तिथंच बरं का दुकानात 1 तास बरं कामावरनं सुट्टी काढली आणि गोळ्या खाऊन झोपली, जरा झोपली. आणि मग तुम्हाला सांगते उठल्यावर थोडंसं बरं वाटायला लागलं मला. बरं वाटायला लागल्यानंतर मग परत कामावर लागले तिथंच. एकतर ह्या महिन्यात भरपूर अशा सुट्ट्या झाल्या त्या भाऊ बहिणींना माझ्या, लय म्हणजे लय सुट्ट्या झाल्या त्या, काय सांगायचं तुम्हाला. काय पावसामुळं झाल्या, काय बँकेच्या कामामुळं झाल्या, काय असतात तुम्हाला सांगते. परत आवे गाडीवरनं पडला, म्हणजे त्याचं ऍक्सिडेंट झाल्यामुळं तिकडे गेला 3-4 दिवस, म्हणजे असंच भरपूर अशा सुट्ट्या पडल्यात माझ्या. म्हणलं करून ठेवावं आपल्या हाताला पडतच नाही, होतं लागतं मग कवा लसूण सोलायचा कवा नाही, एकदा डबल डबल. आता तुम्हाला सांगते ड्रेस शिवाय टाकलाय बरं का मी, एक अजून एक ड्रेस शिवाय टाकलेला आहे. काय ती ड्रेस अजून शिवलाय, आपला ड्रेस नाही असं नाही, ड्रेस शिवलेला आहे ती. पण त्या ताई काही तुम्हाला सांगते परवा दिवशी घेऊन आल्या होत्या ड्रेस, पण ती परवा दिवशी घेऊन आल्या आणि मी तिकडे आवीकडे गेलेली होती. त्यामुळं मग ते परत माघारी घेऊन गेल्या. आज येणार होत्या त्या, कारण की दुकानातनंच मी मटेरियल घेऊन तिथं शिवाय टाकलेलं आहे. तर तुम्हाला सांगते आज यायच्या होत्या ती, पण पाऊस यायला लागला. पाऊस यायला लागल्यामुळं मग त्या काय आल्या नाही त्या. म्हणलं चालतं, काय नका काय टेन्शन घेऊ म्हणलं. मग काय होतं, असं साडी ती घालून गेल्यानंतर ना डबल कपड्याचा, म्हणजे डबल कपडे धुवावे लागते ती मला. परत घरी यायचं, परत घरी आल्यानंतर ना दुसरे कपडे चेंज करायची. आता काय भाऊ बहिणी, म्हणजे भावांचं नाही बरं का, खास आमच्या बहिणींचं काय म्हणत होतं की योग्य तू कामावरून आल्यावर फ्रेश होत जा, हातपाय धुत जा, कपडे चेंज करत जा, असं आमच्या बहिणींचं म्हणणं होतं. तर बरोबर आहे तुमचं, कपडे मी चेंज करतच असते, पण काय काय टायमाला जर कटाळा आला ना तर मग मी कपडे काय चेंज करत नाही. जर असेल ना, ड्रेस असेल तर मी चेंज करत नाही, पण तुम्हाला सांगते साडी असली का ना, साडी असली म्हणजे मी चेंज करते कपडे, आणि मग ती परत धुवायची, म्हणजे डबल डबल कुठं होतं ना कपड्याचा, डबल डबल धुवावे लागते ते कपडे, असा विषय होतो. असं तर मग आता काय करायचं भाऊ बहिणीनं. तर म्हणलं चला आता लसूण खोबरं म्हणलं बारीक करून घ्यावं, म्हणजे उद्या आपलं पडदिसनं कालवणाला ह्याला होऊन जातं. चिकन शिजतंय, चिकन टाकले शिजायला मी.
असं बी आपलं जीवन एकटंच जगायचं आणि तसं बी जीवन आपलं एकटंच करायचं. पण तुम्हाला सांगते स्वयंपाक पाणी मी करून ठेवत असते, नाही असं नाही. स्वयंपाक पाणी हे करून ठेवायचं. खाणारे बी खाते ती. खाणार दुसरं कोण नाही बरं का, आपलं म्हणजे माझा नवराच. त्या नवऱ्याला बोलायचं तर सोडूनच दिलंय मी. जास्त बोलायचंच नाही आणि कामांत सुद्धा बोलायचं नाही. कारण की जिथं माणूस कसं असतं माहितीये का, जवळ वेळ आहे आपल्या टाइम म्हणजे ज्यावेळेस आपल्यापाशी वेळ आहे ना, काय ते म्हणतात ज्या टाइम आहे ना आपल्यापाशी, तर तुम्हाला सांगते त्याचं महत्व कळत नाही. आणि ज्या टायमाला टाइम निघून जातो ना त्यावेळेस त्याचं महत्व कळतं. पण त्या टायमाला वेळ येऊन गेलेली असते, टाइम होऊन गेलेला असतो त्यावेळेस. आता नाही कळायचं. तर तुम्हाला सांगते कळल पुढं, आज नाही उद्या प्रत्येकालाच कळतं की. मग ते काय म्हणते की बाबा मी आधीच हुशार झालो असतो तर लय चांगलं झालं असतं. अशा काय गोष्टी होत्यात. त्यामुळे आता बोलायचं काय नाही, आपण कोणालाच काय बोलायचं नाही. आपल्या ज्यानं होता होईल एवढं आहे ना, मी करायचं ठरवले. कामधंदा करायचा, खायचं, जे जीवाला वाटेल ते बी आणून खायचं. परत तुम्हाला सांगते आपल्या स्वतःच्या, कारण की आपण कोणावरतीच अवलंबून नाही. अशा माझ्यासारख्या कितीतरी महिला आहेत तुम्हाला सांगते की असं. आता तुम्हाला सांगते नवऱ्यापाशी राहायचं कारण बी एक सांगते भाऊ बहिणींनो, समाज कसा आहे, माणसाला एकट्या बाया माणसाला जगू देत नाही हो. भलं मोठं तुम्हाला सांगते ती कष्टानं करून खाती, रक्ताचं पाणी करती. काय आणला तर तुम्हाला सांगते लेकरं बाळ बॅस तिला लेकरं बाळ जगावती, परत तिचं पोट पाणी भरते. पण समाज नावं ठेवायला असतो. समाज कधी समजून घेत नाही. समजून घेतलं तर तुम्हाला सांगते अशा बऱ्याच काही गोष्टी व्हायच्या नाही, पण समजून घेत नाही समाज. त्यामुळं कसं आहे, आता आपण ठरवलंय आपल्याला कुणी नाही, आपण कुणावरती अवलंबून नाही. स्वतःहून कमवायचं आणि स्वतःहून खायचं, स्वतःची हवस पण स्वतःच पूर्ण करायची, असं मी ठरवलंय. आणि ती मी करते बी. आणि स्वामी मला त्याला यश पण देते. तर स्वामींना फक्त माझं एकच सांगणं आहे की जे बी मी तुम्हाला सांगते, जे बी मी काम करेन, जे बी मी कामासाठी माझ्या पोटासाठी ज्या ज्या बी मी प्रयत्न करत आहे त्यात मला नक्कीच यश द्यावं. स्वामी मला देते. 2 घास तर सुखानं खाते भाऊ बहिणींना, बस. बाकी काय पाहिजे आपल्याला. शेवटी तुमचा बी आशीर्वाद आहे. नाव ठेवणारे भरपूर असतात हो. आपल्याला चितणारे सुद्धा लय असतात भाऊ बहिणींना. आपल्याला तुम्हाला सांगते नाव ठेवणारे असते ती, महाग आपली निंदा करणारे असते ती, असावी ती निंदा करणारे असावी ती, नाव ठेवणारे असावी ती, आपल्याला आपलं खच्चीकरण करणारे असावी ती. परत तुम्हाला सांगते ज्या कसं असतं माहितीये का, ज्या माणसांना सगळं वेळेवरती सगळ्या गोष्टी भेटते त्या, परत सगळं आयतं भेटतं. आता काय तुम्हाला सांगते कायचं नवरं हे पण बिचारं चांगलं असतं, तर काय सुद्धा त्रास, कारण की त्यांना बायकोची जाणीव असते. म्हणजे एखाद्या लेडीची इज्जत करणं ही असतं त्यांना माहिती बायकोची, कारण की त्यांनी म्हणजे संस्कार चांगलं असतात त्यांचं. आणि काय असते ते त्यांना म्हणजे काही घेणं नाही त्यानं, ती स्वतःपुरती जगणारी पण काय असते त्याच्यातून. प्रत्येकाचं नशीब एकसारखं नसतं भाऊ बहिणींना. आता आपलं नशीबच फुटकं आहे तर कुणाला भांडायचं नाही कुणाला. आपण त्या नशिबाला परत तुम्हाला सांगते त्या नशिबावर आहे का नाही, आपण भांडून तोडून जे आपल्याला जीवनात पुढे जायचंय, लढायचंय त्याला, हे मी ठरवलेलं आहे. आणि जी नावं ठेवणार आहेत का नाही ती तर नावं ठेवतच राहणार आहे ती, कारण की त्यांना सगळ्या वेळेवरती सगळ्या गोष्टी भागत म्हणजे सगळ्या वेळेवरती गोष्टी भेटत असतात त्या. त्यामुळे कसं असतं माहितीये का, ते दुसऱ्याला नावं ठेवणारच असतात. दुसऱ्या भरपूर असे असतात लोक, ती दुसऱ्याला नावं ठेवून तुम्हाला सांगते तुम्हाला सांगते तोंडावरती गोड बोलायचं, महाग त्याची कुचनिंदी करायची, असे भरपूर असतात ते लोक. पण चला आपल्या कानापर्यंत आल्याच नाही तर आपल्याला ऐकूच येत नाही, आपण बहिर आहे आंधळ आहे असं समजायचं आणि आपलं जीवन जगायचं, असे मी ठरवलेले. तर चला मस्तपैकी काय काय बेत बनवलेले आहे तुम्हाला दाखवा देता. लसूण करते, लसूण खोबरं मी बारीक. तर चला काय टाकलाय मी भात शिजायला. भात झालेला आहे, चिकन पण टाकले शिजायला. गरम आहे बाबा, मस्तपैकी असं उकळी पण आली त्याला.
आता एक चटणी टाकते. शिजलंय का बघायचं आणि त्यात चटणी टाकायची. तर मस्तपैकी असा माझा बेत आहे आजचा. चिकनचं कालवण, भात. आता सकाळी मी जास्त कमी स्वयंपाक करत असते तर तुम्हाला सांगते त्यातल्या आहे त्या 4-5 चपात्या शिल्लक आहेत, त्यामुळे काही मी भाकरी बनवलेली नाही. भात बनवलेला आहे आणि चिकनचं कालवण बनवलेलं आहे. आता चिकन जर शिजलेलं असेल तर चटणी टाकून घेते, जेवण करते, गोळ्या खाऊन झोपती, कारण की उद्या मला कामावर जायचंय. तुमचं काय आहे बेत हे पण सांगा. आणि गरम तर लय होतंय आज बी. म्हणजे पाऊस तर झाला बरं का चांगला दुपारपासून. म्हणजे 4 वाजल्यापासून चांगला पाऊस, 2-3 तास पाऊस चांगलाच चालू होता. असू द्या, पाऊस तर पाहिजे. पाऊस पडला तरच आपल्याला खाया पिया भेटणार आहे. भावा बहिणी जर शेतीमध्ये पिकलं तरच. तर माझा आजचा बेत आहे चिकनचं कालवण, भात. तुमचा काय आहे हे पण सांगा नक्कीच कमेंटमध्ये. घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. बाय बाय.